तर उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खूप त्रास दिल्याचा दावा शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी केला। त्यामुळे आता राज ठाकरेंनी विचार करून निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले। मराठीच्या मुद्द्यावर नाही तर पालिका निवडणुकीमुळे एकत्र येत असल्याचं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलं। मराठी माणसांसाठी पक्ष स्थापन केलेल्या दोन पक्षांमध्ये खरं तर ही विभागणी झाली आणि त्यानंतरून आता पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यांवर दोन पक्ष एकत्र येत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या संदर्भात खरं तर या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांबरोबर काम केलेले रामदास भाई आपल्या सोबत आहेत की दोन भाव मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतात असं म्हणणं चुकीचं आहे। मला असं वाटतं, माझं स्वतःचं मत असं आहे की आता उद्धव ठाकरेंचं राजकारण जवळजवळ सगळं संपलेलं आहे। फक्त राजसाहेबांनी एवढं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रासाठी निर्णय घेतोय, महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंना घेऊन ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, अगदी शेवटी राजसाहेब आठवा ते दिवस तुम्ही कंटाळून हा देश सोडायला निघाला होतात। आम्ही तुम्हाला थांबवलं, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला थांबवलं। आठवा ते दिवस उद्धव ठाकरे एक एक माणूस पाठवायची राजसाहेबांच्या घरी, त्यांचा माणूस खास, आणि मग त्यांनी येऊन बघायचं कोण 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 राजसाहेबांना बसलेत। जेवढे लोक राजसाहेबांना बसलेत त्यांचा पत्ता कट, त्यांची पदं कट, त्यांना पुन्हा सन्मान नाही, त्यांना पुन्हा पदं नाहीत। कंटाळले राजसाहेब शेवटी। व्हिडिओ नितीन खरासह गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात मोर्चा काढला आणि त्यानंतर वातावरण तापलं। कारण व्यापारी आहात, व्यापार करत आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका असं थेट संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल असा थेट खरमरीत इशारा देखील मनसे नेते संदीप देशपांडेंनी परप्रांतीय व्यापाऱ्यांना दिला। भारतीय जनता पक्षाने 2-3 बेपारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला। त्या बेपाऱ्यांना माझं सांगणं आहे, बेपारी आहात, बेपार करायला आलाय, बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल। आणि एकदा बेपारी लोकांनी ठरवावं, आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत राहायचं आहे का बेपार करायचा आहे, एकदा त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।